असो हे चान्स दिल्लो आसा की तुम्ही खेळ दाखया, क्वॉलिफाय द्या आणि एक 4 ग्रुपातली एक टीम फुडें पावतली. तशेंच हे हेंचे संकल्पनेचो कौतुक करूनशें दिसता. तशेंच हांगासर आयचे जे रनेजा आहा तांकां कॉंग्रेच्युलेट करता कोरसकाडा टीम. तशेंच आमचे जे RV11 कोरगांव यांच्यानी पेडणे तालुक्याचे नाव जे आमच्या सबन गोवा आणि महाराष्ट्र फेमस केल्या त्यांच्या बिग कॉंग्रेच्युलेशन. आणि तशेंच दाबोळकर ब्रदर्स हांच्यानी हांगासर आपण म्हाका 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब. आपण मनोगत ऐकलं विद्यमान सरपंच मोर्जे गावचे सन्मान श्री मुकेश गडेकर यांचं. पुढील मी विनंती करतोय सन्मान श्री दीपक कलंगुटकर साहेबांना, माजी जिल्हा परिषद सदस्य कोरगाव, त्यांचं आपण मनोगत ऐकूया. दाभोळकर ब्रदर्स ट्रॉफी 2024 याच्या फायनल आणि फायनलीच्या प्रेझेंटेशन सेरेमनी व्यासपीठाचेर या भागाच्या आमदार जी तारोलकर, या भागाचे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगावकर, गावचे सरपंच मुकेश गडेकर, या दाभोळकर ट्रॉफीचे सर्वा आणि प्राईम स्पॉन्सरर आमचे मित्र मच्छिंद्रनाथ शेडगावकर, सगळे व्यासपीठावेले आदले सरपंच, फाटले विंगेन बसलेले मोर्जीतील सगळे प्रतिष्ठित नागरिक, समोर असलेले टेनिस क्रिकेट प्रेमी आणि दोन्ही क्रिकेट टीमींचे प्लेयर्स. खरं म्हणजे टेनिस बॉलाक दर वर्षार बरे दीस येत असतात. मोर्जे सारख्या गावान फक्त टेनिस क्रिकेट न्हय तर ह्या गावान स्पोर्ट्स म्हणून दडलेलो आसा. ह्या गावान अनेक स्टेट लेवल न्हू तर नॅशनल लेवलचे सुद्धा हांगासर स्पोर्ट्समॅन दिल्यात. मागीर ते फुटबॉलान आसात, कबड्डीन आसात, लेदर बॉल क्रिकेट आसात किंवा टेनिस बॉल क्रिकेट आसात. जेंची नांवां घेवपाक गेले जाल्यार आमी फुटबॉलान डेव्हिड आसा, आपल्या कबड्डीन शिवनाथ मोर्जे आसात, लेदर बॉलान आमचो राजू दाभोळकर आसात, फुटबॉलान परत प्रेमानंद सारकिले, रेमी सारकिले अनेक व्यक्तिमत्व ह्या जमनींसून उगवलेली आसात. टेनिस बॉल क्रिकेटीक काळांतरान बरे दीस येतात. म्हणजे सध्या 50 बॉल्स क्रिकेट ही येता. म्हणजे इंडियन फेडरेशन क्रिकेट फेडरेशन यांच्यानी टेनिस बॉल क्रिकेट ही 50 बॉल्साची हाडटात. म्हणजे फास्टेस्ट आपलो फॉर्मॅटान ही क्रिकेट येता. आणि ही म्हाका दिसता बेगीनात बेगीन गोव्यान येता. फक्त ह्या हेतून 5 बॉलाची ओव्हर आसतली आणि 7 असाइड हो क्रिकेट टुर्नामेंट आसतलो. आणि हो खेळ हो साधारण येणारे जे ऑलिम्पिक आसा त्या ऑलिम्पिकानूय सहभागी जातलो, कारण ती फक्त 90 मिनटाची गेम आसतली. आणि म्हाका अभिमान दिसता की गोंयान आणि किंबहुना आमच्या पेडण्या सारख्या वाठारान ज्या पद्दतीन टेनिस क्रिकेट उखलून धरला, तेव्हा खात्री आसा की आमची ह्या हेतून ह्या फॉर्मेटान आमची पेडणे तालुक्यातली टीम आसतली. आयच्या ह्या पूर्ण फायनलीच्या वेळी जर कौतुक करपाक गेले जाल्यार RV सारखी बलाढ्य टीम जी पेडणे न्हय तर पेडण्या भायर गोव्या भायरूच जेचें नांव आसा आणि ह्या नांवाक जो एक उच्चांक दिला अशें आमचे विनोद हरमलकर, आणि ह्या टीमीचे कौतुक कर तितले कमी आसा. पण त्याच बरोबर तेंच्या बरोबर एक आमची अपकमिंग सटिया देवी कोरसकाडा ही टीम बडींग टीम आसा. आणि त्यांच्यानी आयच्या ह्या फायनलीक अथक परिश्रम करून हांगासर फायनल पर्यंत पावले आणि ते आज रनर अप ट्रॉफीचे मानकरी ठरल्यात. हा पयले सुवातेर आय कॉंग्रॅच्युलेट डॅम. आणि त्यांच्या फाटोफाट जी RV टीम ज्याचो उल्लेख आवर्जून करचो पडटा, कारण हालींच SGPL जाला, साऊथ गोवा प्रिमियर लीग टेनिस क्रिकेटीन. आणि तेतून जर ऑक्शनान जर सगळ्यात महागडे जर प्लेयर कोण गेल्यात जाल्यार आमच्या पेडणे तालुक्यातलेच गेल्ले. तेतून आयच्या RV भितर आमचे 2 प्लेयर्स असले, हो महेश भायडकर आणि अनुष केरकर. आणि अशा टीमी बरोबर जेन्ना आमचे सटिया देवी खेळटात आणि आपलो परफॉर्मन्स दाखोवन जरी ती आमकां 1 सायडेड गेम दिसली जाल्यार शेवटी खेळ आसा तो, कारण RV बरोबर सगळे अनुभवी प्लेयर्स आसात. चड वेळ घेना, परत एकदा सगळ्यांक शुभेच्छा दिता. आणि टेनिस क्रिकेटीक असोच प्रेम दिवचो. आणि जोपर्यंत आमच्या बरोबर आमच्या बाबू सारकिले जेन्ना सपोर्टर्स आसात तेन्ना टेनिस क्रिकेटीक खंयच कमी पडचे ना. मागीर आमचे कडेन ग्राउंड आसात किंवा नासात, आमी खंयचेय ग्राउंड प्लेयर करून आमी खेळूंक शकतले.
परत एकदा आयोजकांक दाबोलकर ब्रदर्सांक हांव काळजांतल्यान आभार व्यक्त करता की म्हाका हांगासर आपोवन जो मान दिलो आनी 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल देव बरें करूं. खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब. मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकलं सन्मानश्री दीपकजी कलंगुटकर साहेबांचं. पुढील मी विनंती करतोय सन्मानश्री सतीश शेडगावकर जिल्हा परिषद सदस्य मोर्जे यांना की या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. दाभोलकर ब्रदर्सान टोर्नामेंट घडोवन हाडल्याबद्दल आमकां व्यासपीठा आहले व्यासपीठा बसून मान दिल्या बद्दल धन्यवाद. तसेच आमच्या आज व्यासपीठा आहले आमचे आमदार तसेच सरपंच दीपक कलंगुटकर तसेच बाकीचे मेंबर आनी सगळे व्यासपीठा आहले मानकरी. आता क्रिकेट म्हटल्या उपरांत आमचे जर भुरगे फुडें वतले जाल्यार प्रत्येक ऑर्गनायझरांक सांगपाचें दिसता की आयज जसो टेनीस बॉल टोर्नामेंट खेळयला तसोच एक धाकटीशी विनंती आसा की टोर्नामेंट खेळयता आसतना त्याच टोर्नामेंटाक लायट बॉल एक टोर्नामेंट, हेवी बॉल एक टोर्नामेंट, तसोच लेदर बॉल, सीझन बॉल एक टोर्नामेंट खेळोवपाचो आनी आमच्या भुरग्यांक फुडें वचपाक संदी दिवपाची. कारण टेनीस बॉलान आमच्या देशा मेरेन वचपाक संदी ना. सीझन बॉल खंय तरी आमचे भुरगे तयार जायत जाल्यार फुडें वचपाची संदी आसता. ताका लागून लायट बॉलान तयार जाल्या उपरांत एक हेवी बॉलान तयार जावं शकता. तेच्या उपरांत सीझन बॉल तयार जालो जाल्यार आमचो भुरगो खंय तरी क्लिक जावं शकता. तर एक आयोजकांक विनंती आसा की आमचे भुरगे तयार जातले जाल्यार सगळे जे स्पर्धा आसा त्या स्पर्धे बरोबर सगळे टोर्नामेंट घडोवन हाडचे आनी आमचे भुरगे फुडें वयतले कशे हेचो विचार करून टोर्नामेंट घडोवपाचे. आनी आमच्या आयोजका बरोबर स्पॉन्सर आसा तेंच्यांनी जर स्पॉन्सरशीप दिली जाल्यार हे टोर्नामेंट जावं शकता. तांकां धन्यवाद आनी 2 शब्द बोलावंक दिल्या बद्दल धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद सन्मानश्री सतीश शेडगावकर साहेब. पुढील मनोगताकडे आम्ही वळत आहोत. माजी सरपंच मोर्जी सौ वैशाली शेडगावकर मॅडम यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियनशिप 2024 व्यासपीठावर उपस्थित मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्री जी दारोलकर तसेच मोर्जीचे झेडपी मेंबर सतीश शेडगावकर, माजी झेडपी मेंबर दीपक कळंगुटकर, आमच्या मोर्जी गावचे विद्यमान सरपंच मुकेश गडेकर, तसेच आजच्या या स्पर्धेचे स्पॉन्सरर आहेत ते श्री मच्छिंद्रनाथ शेडगावकर आणि या ठिकाणी सगळे उपस्थित मान्यवर तसेच दोन्ही संघाचे खेळाडू आणि टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी तसेच समालोचक तसेच आमचे पत्रकार मीडियाचे सर आणि इतर सगळे उपस्थित क्रिकेट प्रेमी. सर्वप्रथम दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कारण हार जीत ही जीवनात घडतच असते पण त्याच हार जितीतून आपण पुढे जायचं असतं. प्रथम आमची आर्वीची संघ आहे आर्वी संघ त्यांचे खूप खूप अभिनंदन. कारण त्यांचा आणि आमचा जवळचा असा संबंध आहे. त्यामुळे कदाचित असं एक होईल की ते ट्रॉफी आमच्या घरातच गेल्यासारखी आहे. त्यांचे परत एकदा अभिनंदन. आणि सगळ्यात जास्त अभिनंदन ते आमचे दाभोलकर ब्रदर्सचे. कारण नेहमीच ते क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दाभोलकर ब्रदर्स. कारण गोव्यात असू किंवा महाराष्ट्रात असू नेहमीच त्यांची टीम किंवा त्यांचे प्लेयर सहभागी होतात आणि मोर्जी गावचे नाव आमचं मोठं करतात. या ठिकाणी नेहमीच हे पुरुषांसाठी क्रिकेट खेळलं जातं पण मी दाभोलकर ब्रदर्सांना विनंती करेन की यापुढे त्यांनी लेडीजसाठी सुद्धा क्रिकेट स्पर्धा घ्यायच्या. कारण शेवटी महिला ह्या सुद्धा आमच्या मोर्जी गावच्याच असतील.
प्रथम त्यांनी मोर्जी अंतर्गत स्पर्धा घ्याव्यात, जेणेकरून आमची जी आता या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्या कदाचित पुढे जाऊन आमच्या गावचं नाव रोशन करतील, एवढी आशा मी बाळगते. दुसरं म्हणजे या ठिकाणी जे सगळे दाभोलकर ब्रदर्स आहेत ते आमचा घरोबा कसे आहेत, कारण नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. कुठचंही काम असो, एक त्यांना सांगितलं की ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे त्यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि या अशा ठिकाणी तुम्ही ज्या स्पर्धा घेतात की जिथे ग्राउंड नाही, कारण हा ग्राउंडचा जो विषय आहे तो नेहमीच हा पुढे असतो, पण काही गोष्टी ह्या असतात, जागेचा प्रश्न असतो. त्यामुळे अशा गोष्टी करताना किंवा ते साध्य होताना जरा परिस्थिती कठीण होऊन जाते. त्यामुळे मी एक वेळी सरपंच झाले, इथे बरेच जण आहेत, आमदारही आहेत, झेडपी दोन्ही आहेत, आजी माझी दोन्ही आहेत. तर या ठिकाणी त्यांनाही विनंती आहे की जेणेकरून मांजरे कॉन्स्टिट्युन्सी सराउंडिंग एरियात तरी व्यवस्थित असं, म्हणजे फुटबॉल म्हणा किंवा क्रिकेटची स्पर्धा आयोजन करून ती सक्सेस करावी आणि त्याच्यात त्यांनी ते एक मैदान करावं, कारण तो प्रोसेस मला वाटतं चालू आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे ग्राउंड आहे ते ग्राउंड ज्यांचं आहे त्यांनी दरवर्षी ते दाभोलकर ब्रदर्सना सहकार्य करतात. आणि या ठिकाणी जे तुम्ही स्टेडियम तयार केलं ते खरंच इंटरनॅशनल स्टेडियमसारखा त्याचा साथ झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिश्रमाला तुमची जी एकजूट आहे ती दिसून येते. कारण त्यांचं कुठचाही खेळ खेळायचा असेल तर त्याचं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. ते मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित पार पाडलं. आणि जेव्हा मी या ठिकाणी एंट्री केली त्यावेळी तुम्ही मला भरभरून असं माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्यास उपकृत केले, त्याबद्दलही तुमचे खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद मॅडम. मुलींनाही व्यासपीठ मिळावं, संधी मिळावं असं त्यांच्या मार्गदर्शनातनं समजलं. नक्कीच त्याचा प्रयत्न पुढील येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं मनोगत मी विनंती करतोय सर्वांचे जित विनायक आरोलकर, आमदार मांजरे मतदारसंघ यांचं आपण मनोगत ऐकूया. व्यासपीठावर बसले सगळे मान्यवर आणि सगळे क्रिकेट मोगी चढ उलयना, कित्याक सगळे स्पोर्ट्समॅन आहात आणि एज अ स्पोर्ट्समॅन म्हाकाय खबर आहा की भाशणां कोणाक आयकपाची आवड ना. फक्त केन्ना गेम काबार जाता प्रायज पळय ताळयो सुद्दां वाजयले, सो भाशणां चड करप ना, हे तुमी इनडायरेक्टली सांगले. सगळ्यान पयलीं दाभोलकर ब्रदर्स कॉंग्रॅच्युलेशन्स, वन ऑफ द बेस्ट टोर्नामेंट. कित्याक अशें जेन्ना देंवलो गाडयेंतल्यान तेन्ना हे कितें म्हणजे जेन्ना 1-2-3दा हे सायडीन गेला, पूण अशें एटमॉस्फियर तुमी हे क्रिएट केल्यात, हे स्टेडियमा सारके तुमी एटमॉस्फियर क्रिएट केला. आनी स्पोर्ट्समॅनाक स्पेशली जेन्ना पळयता तेन्ना वाव हे उतार येता. आनी खरेंच वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन. अशेंच टोर्नामेंट तुमी ऑर्गनायज करचे, कित्याक यंगस्टर्स हेतून मोटिवेट जातात. आनी दुसरें म्हणल्यार बाबू शेडगांवकराक स्पेशली अभिनंदन करता की इतलो बरो टोर्नामेंट त्यांनी घडोवन हाडला. आणि मोर्जे गांवांत म्हाका दिसता वन ऑफ द बेस्ट टोर्नामेंट त्यांनी स्वता एकट्यान ह्यो घडोवन तुमच्या खातीर हाडला दाभोलकर ब्रदर्साक. सो अशेंच टोर्नामेंट तूं म्हणजे दाभोलकरांकूच न्हू पूण हेंट्या मोर्जेन जावं कोणाक यंगस्टर्स आहा ताका प्रमोट करपाक सदांच तूं फुडें सरोंक जाय. कित्याक आमी जे टोर्नामेंट्स करता ताका सपोर्ट करता, पूण जेन्ना बाबू सारके मनीस जर स्पोर्ट्सान फुडें मोटिवेट करतात भुरग्यांक जाल्यार डेफिनेटली बाकीच्यांनी सगळ्यांनी साथ दिवपाक जाय, सपोर्ट दिवपाक जाय. आनी यंगस्टर्स स्पोर्ट्स यूथ आहा तांकां फुडें व्हरपाची गरज आहा. दुसरें म्हटल्यार